सो हाय हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण की आज आम्ही चाललो आहे गडावर. तर आत्ता वाजले 5. मी झाली आहे रेडी. अजून माझे फ्रेंड्स येणार आहेत, त्यांची अजून तयारी बाकी आहे. सो मी रेडी झालेली आहे. आता इकडून मला जायचं आहे स्टेशनला. तिकडून आम्हाला ट्रेन आहे. आम्ही आधीच रिझर्वेशन करून ठेवलेलं हप्ताभर आधी, कारण की तिकट जातात सारखे. सो आम्ही हप्ताभर आधीच तिकीट काढलेलं होतं आणि आता झालं माझं आवरून. मी आता थोड्या वेळात निघेल. तर माझे फ्रेंड्स येतील, त्यांना कॉल वेल करायला लागेल कुठे आहेत कुठे नाही. त्यांना फोन करून कुठे आहेत ते, आणि मग आपण निघूया इकडून स्टेशनला जायला. तुम्ही बघा जरा हा व्लॉग कसा वाटतोय तुम्हाला, आणि स्टे ट्यून्ड. A few moments later. सो गाईज, मी आता पोहोचलेली आहे ठाणे स्टेशनला. मी फोन केलेला त्यांना, माझ्या फ्रेंड्सला म्हणजे. तर ते अजून येतात, ते निघाले आणि मी खूप लवकर पोहोचले. म्हणजे 6 झाले. आमचं 6:15ची ट्रेन आहे. ट्रेन कधी लेट होते, असं नाही ट्रेनच्या कधी. पण आता बघूया, वाट बघूया ते येईपर्यंत. येते तेव्हा आपण भेटूया परत. तोपर्यंत बसायचं इथे. 15-20 मिनिटं लागतील यायला. आणि ह्यांचे अनाउन्समेंट चालले तर मला वाटत नाही माझं नाव पाहिजे येत असेल. आता माझे फ्रेंड आलेले आहेत आणि काय हे सारखं वाटतंय, माझा आवाजच रेकॉर्ड होत नाही याच्यात. आणि आपली ट्रेन पण आलेली आहे. One hour later. गाईज, आम्ही आता पोहोचलेलो आहोत इथे लोणावळ्याला. तुम्ही व्ह्यू बघितलं, केवढे छान व्ह्यू होते. माझ्या फोनचा इश्यू होतो म्हणून मी आमच्या फ्रेंडचा फोन घेतला आहे. आता आमची ट्रेन आहे, मी जाते. तुम्हाला भेटते थोडं वेळ. तिकीट काढलं आहे आम्ही. थांबा, मी भेटते तुम्हाला. इथे आलोय गडाच्या खाली पायथ्याशी. रिक्षाने आलो आम्ही. पर पर्सन ते काहीतरी 200 बोलत होते, 300 आणि मग 300 रुपये घेत होते. पण कमी करून आम्ही बार्गेन करून घेतले. आता आलो आम्ही. रेनकोट घेतले 120ला ह्या दादांकडून या. आणि आता बघूया, आता जरा नाश्ता बिस्टा करतो आणि मग निघतो इकडून. तोपर्यंत बघा खरं स्टेजची नाश्त्यासाठी थांबलेले आहेत. या दादाकडनं घ्या, खूप छान नाश्ता भेटेल तुम्हाला. आम्ही रेनकोट इथूनच घेतले. A few moments later. तर काय, हा आम्ही रेनकोट घेतलेला. इतका लूज होते बघा. खूपच लूज होतोय. हा मी 120 रुपये घेतला. तर आमचा नाश्ता बिष्टा झाला आहे. आता आपण इथून तिकीट काढूया आणि जाऊया वरती. तोपर्यंत मी ही काढून ठेवते. पाऊस आला की मस्तपैकी घालायला. भिजायला नको म्हणून घेतलं आहे, पण धबधब्यावर भिजायला जायचं. तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला दाखवलं. आता चला जाऊया आपण, तिकीट काढूया गडावर वरती. बघू शकता माझ्या फ्रेंड्स वाट बघतात. चला मग आपण जाऊया. तो मला बघतोय, मी त्याला बघते. तो मला बघतो, मी त्याला बघतो. हेच चाललंय.
अतिशय सुंदर वाटतंय. दम लागला मला. सवय नाही करायची. सो गाईज आता आपण वरती आलो. इथे तिकीट काउंटर आहे. पर पर्सन 25 आहे. तर आम्ही काढले 3-4 आणि आता आपण जाऊया वरती. तिकीट घेतले ते चेक करतात. चेक करून मग आपण वरती जाऊया. सो गाईज आता ते वरती आले. थोडं वरती ते सिटिंग एरिया आहे. उभं राहिले. फोटो काढले 1 नंबर आहे. तुम्ही बघू शकता. सीन वरती पण एकदा बघा. इथून गड दिसतोय. केवढा छान वाटतंय. आता फोटोशूट होऊ दे. मला फोटो काढायचे त्यांचे. थांबा मग माझे पण कोणतरी फोटो काढेल. सगळ्यांनी काढून घेतले. फक्त मी एकटी बाकी आहे फोटो काढायचे. पण इथे एवढं भारी वाटतंय ना. आता ढग आले. धुकं आहे वर. एवढं छान वाटतं. काहीच दिसत नाही. बिलकुल काहीच दिसत नाही. तुम्ही बघू शकता. आत्ता क्लिअर झालं. मागच्या व्हिडिओत जर तुम्ही मागची क्लिप बघाल बिलकुल काहीच नव्हतं दिसत. आता तुम्हाला तो डॅम दिसेल. पावना डॅम, लेक. कोण काय डॅम बोलतं, लेक बोलतं. बघा एवढं छान वाटतं. एवढं छान वाटतं. असं दिसणार नाही लांबचं काहीच तुम्हाला. आणि त्या साईडला विसापूर आहे आणि हा लोहगड आहे. बघू जर हा लवकर झाला तर आपण तिथे पण जाऊया. वन डे करायचं काय आपल्याला जमणार नाही एवढं. विसापूर पण हा लोहगड करूया. बघा आपण वरती पण जातो. सगळ्यात आता आपल्याला पहिला दरवाजा लागला. गणेश दरवाजा. पुढे जायचं वरती. आपला आता पहिला दरवाजा लागला. आपण जाऊया. चला. Little longer than a few minutes later. सो गाईज आम्ही इथे वरती आलेलो. एवढा पाऊस पडतोय ना का व्हिडिओज काढायला जमला नाही. हे बघा ह्याच्यातून पण काही दिसत नाहीये. बघा किती वरती आलं तर कोपऱ्यात कोपऱ्यात फिरतोय. तुका एवढे ना काय सांगू. आता हा रेनकोट पण सारखा उडतोय. काय करावं. पाऊस पण एवढा पडतोय. कसं तरी शूट करते. आता दाखवायला आम्ही वरती आलो. आता बघता जाताना पाऊस नसेल तर मी टेस्ट करीत जाताना. जाऊया आता पुढे जाऊया. पाऊस पडतोय. फोन भिजेल. माझा फोन भिजायला. चला भेटूया आपण पुढे. बाय बाय. तो गाईज आता आम्ही आलेलो आहोत विंचू कड्याला. हे बघा धुकं इतकं सुंदर दिसतंय. इतकं सुंदर दिसतंय ना. आता आमचं वरती येऊन सगळं फिरून झालेलं आहे. आता आम्ही परत खाली चाललोय. खूप धुकं आहे. पाऊस पण आहे त्याच्यामुळे शूटच करायला येत नाही. पाऊस यायला लागला परत. रेनकोट घातला त्याच्यासाठी. आता भेटूया खाली गेल्यावरती आपण. सो गाईज आम्ही वरून डायरेक्ट खाली आलो. रिक्षा पकडली आणि डायरेक्ट इथे भाज्या वॉटरफॉलला आलो. वरून पाणी पडतं. केवढं छान वाटतं इथे. वरती लेणी पण आहेत. पण आपण स्किप करूया कारण की आपल्याला आता जेवायला जायचं आहे. जेवून मग परत घरी पण जायचं. तर एवढा भारी आहे ना. आता बघू हे लोक काय करतात. भिजायचं की नाही. भिजायचं म्हणजे सगळंच वल्ल ट्रेनमध्ये. बघूया काय होतंय. भेटूया थोड्या वेळात. मला तुमच्यापर्यंत वॉटरफॉल.
Meanwhile. सो गाईज आता आम्ही तिकडून धबधबा बघून आलो आणि आता थांबलो ते चायनीज कॉर्नरला जेवायला. पण इथे म्हणजे कुठे चांगलं जेवण नाही दिसलं. सगळे चायनीज कॉर्नर वगैरेच आहे आणि कुठे चांगलं आहे तिथे सिटिंग एरिया नाही असं झालं. त्यामुळे आता थांबला मी चायनीज कॉर्नरच्या इथे जेवतो आणि सो गाईज काल जेवल्यानंतर डायरेक्ट घरी आलो आणि एवढे दमलेलो ना म्हणून मला हा ब्लॉग एंड करताच आला नाही. तर हा ब्लॉग मी आज इथे एंड करते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि डू विजिट. खूप 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 चांगलं आहे तिथे, तुम्हाला खूप आवडेल सुद्धा. जे लोक गेले त्यांना माहितीच असेल, बट तुम्ही तरी पण एकदा विजिट करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब.